नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी यूट्यूब चॅनलवर। तर जे विद्यार्थी 2022-23 च्या बॅचनुसार बीएमएस सेकंड इयरला आहेत, तर अशा विद्यार्थ्यांकरिता ऑफिशियली एनसीआयएसएम कडून लेटर आलेलं आहे त्यांच्या इलेक्टिव्हसाठी। खूप विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते की जे विद्यार्थी सेकंड इयरला आहे पण त्यांच्या आणखी इलेक्टिव्हचे कोर्सेस का आलेले नाही, तर आता ऑफिशियली लेटर आलेलं आहे त्यांच्यासाठी। मोठी अपडेट आलेली आहे, त्यांचे इलेक्टिव्हचे कोर्सेस आलेले आहे। तर तुम्हाला मी त्या लेटरकडे लगेच घेऊन जात आहे। व्हिडिओला जास्त उशीर न करता आपण त्या स्क्रीनकडे जाऊ। बघू शकता तुम्ही एनसीआयएसएम कडून आपल्याला हे लेटर आलेलं आहे। आता इथं सब्जेक्ट बघा, इथं सब्जेक्ट काय दिलाय ते आपण पहिले सुरुवातीला सब्जेक्ट बघूया। आता काय म्हटलंय बघा, एनरोलमेंट अँड कॉमन सेट ऑफ इलेक्टिव्ह कोर्सेस फॉर सेकंड प्रोफेशनल फॉर बॅच 2022-23 ऑफ BMS, BUMS, BSMS, BSRMS स्टुडंट, म्हणजे जे विद्यार्थी BMSला आहे, BUMSला आहे, त्यानंतर BSMSला आहे, त्यानंतर BSRMS असे विद्यार्थी जे सेकंड इयरला आहेत 2022-23 च्या बॅचनुसार आहेत, तर त्यांच्याकरिता एनरोलमेंट आलेला आहे जे इलेक्टिव्हचे कोर्सेस आहे। नंतर बघा आणखी काय म्हटलंय खाली, द स्टुडंट ऑफ BMS, BUMS, BSMS और BSRMS ऑफ 2022-23 बॅचेस हॅव कम्प्लिटेड फर्स्ट प्रोफेशनल कोर्स, ज्यांनी फर्स्ट इयर संपलेला आहे, अँड करस्पॉन्डिंग इलेक्टिव्ह कोर्सेस। त्यानंतर काय म्हटलंय पुढं की ऑल द कॉलेजेस वेअर द डायरेक्टेड टू द अपलोड द रिझल्ट ऑफ द फर्स्ट प्रोफेशनल इन टर्म ऑफ, म्हणजे कॉलेजला काय म्हटलंय की त्यांचं की काही रिझल्ट वगैरे अपलोड करायला सांगितलं जे फर्स्ट इयरचा तुमचा। म्हणजे काय म्हटलंय की जे विद्यार्थी पास अँड प्रोमोटेड टू सेकंड प्रोफेशनला गेलेत, म्हणजे पास होऊन काय झालं ऑल क्लिअर होऊन सेकंड इयरला गेलेत, अशा विद्यार्थ्याचे रिझल्ट वगैरे अपलोड करायचे तुम्हाला। त्यानंतर काय म्हटलंय फेल्ड बट प्रोमोटेड टू सेकंड प्रोफेशन, म्हणजे ज्यांना ATKT लागून जे सेकंड इयरला गेलेत। आणि नंतर काय म्हटलं फेल्ड अँड डिटेन, जे विद्यार्थ्यांना पूर्ण नापास वगैरे झाले तर त्यांचे सुद्धा अपलोड करायचं सांगितलेलं आहे। नंतर आणखी काय म्हटलं बघा, अकॉर्डिंग टू द कॉलेज प्रोमोटेड द स्टुडंट्स ऑफ द फर्स्ट प्रोफेशनल कोर्स ॲज पर द मिनिमम स्टँडर्ड ऑफ द एज्युकेशन रेग्युलेशन 2022-23 ऑफ आयुर्वेदा युनानी सिद्धा, त्यानंतर स्वर्गिप्पा, द स्टुडंट ऑफ द सेकंड प्रोफेशनल हॅव टू क्वालिफाय मिनिमम 3 ऑनलाईन इलेक्टिव्ह कोर्सेस, म्हणजे काय म्हटलंय मिनिमम तुम्हाला 3 इलेक्टिव्ह कोर्सेस काय करायचे चूज करायचे फॉर द सेम एनसीआयएसएम इज ओपनिंग रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टिव्ह, म्हणजे लास्ट इयरला तुमची जी वेबसाईट होती ज्या जागेवरती तुम्ही इलेक्टिव्ह पाहिले होते त्याच जागेवरती तुम्हाला पुन्हा 3च इलेक्टिव्ह करायचे। जे फर्स्ट इयरला तुम्ही 3 चूज केले होते त्याचप्रमाणे तुम्हाला सेकंड इयरला पण 3 इलेक्टिव्ह चूज करायचे आहे। आणखी काय म्हटलं बघा, इथं शेड्यूल वगैरे दिलं आहे तुम्हाला, कधी सुरू होणार आहे काय नाही, कधी संपणार आहे सुद्धा शेड्यूल दिलं आहे। आता बघा इथं काय म्हटलं स्टेप 1 दिलं आहे, कॉमन सिमेंट अँड द क्लोजर ऑफ इलेक्टिव्ह ऑनलाईन कोर्सेस व्हिडिओ लेक्चर गायडन्स लर्निंग अँड असेसमेंट, म्हणजे 20 ऑगस्ट रोजी तुमचे इलेक्टिव्ह स्टार्ट होत आहे। त्यानंतर एंड तारीख दिली 20 नोव्हेंबर, जवळपास तुम्हाला 3 महिन्याचा वेळ दिला आहे, यामध्ये तुम्हाला पूर्ण इलेक्टिव्हचे व्हिडिओ कंप्लीट करला। आणखी दिलं स्टेप 2 दिलं आहे की डाउनलोड द रिझल्ट अँड सर्टिफिकेट, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे डाउनलोड रिझल्ट अँड सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे। कधी करायचं आहे तो 21 नोव्हेंबर 2025 रोजी, म्हणजे पूर्ण इलेक्टिव्हचे जेव्हा कोर्सेस संपते तुमचे 20 नोव्हेंबरला संपत आहे, त्यानंतर 21 तारखेला तुमचा रिझल्ट आणि सर्टिफिकेट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। नंतर बघा आणखी काय म्हटलंय, also the student are humbly informed that the payment of elective courses must be made up upon the completion of electives video, म्हणजे काय म्हटलं जेव्हा तुमचे व्हिडिओ वगैरे सगळं काही इलेक्टिव्हचे पाहणे होते तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे कंप्लीशन, म्हणजे पूर्ण झाल्यावरती पेमेंट करायचं आहे। म्हणजे काही विद्यार्थ्यांना डाऊट होता ना सर कधी पेमेंट करायचं काय नाही, तर जेव्हा तुमचं सगळे काही व्हिडिओ वगैरे पाहून होईल तर त्यानंतर तुम्हाला शेवटी पेमेंट करायचं आहे। नंतर काय म्हटलं अँड प्रायर टू द इश्युअन्स ऑफ द सर्टिफिकेट, पण ही सर्टिफिकेट भेटायच्या अगोदर तुमचं पेमेंट झालं मस्ट गरजेचं असलं पाहिजे। नंतर आणि काय म्हटलंय की म्हणजे तुमचं पेमेंट हे तुम्हाला पूर्ण लेक्चर कंप्लीट झाल्यावर करायचं आहे, पण सर्टिफिकेट भेटायच्या अगोदर तुमचं पेमेंट झालं पाहिजे। नंतर काय म्हटलं अ डिटेल गायडन्स इज एनक्लोज फॉर रेफरन्स फॉर स्टुडंट फॉर फर्दर क्वेरीज कॅन मेल, म्हणजे मेल करू शकता तुम्हाला काही अडचण वगैरे असेल तर इथं ऑफिशियल साईटचा इथं मेल दिला आहे, तर तुम्ही तिथं जाऊन ऑफिशियली इथं त्यांना मेल करू शकतात की तुम्हाला काही अडचण असेल इलेक्टिव्ह कोर्सेसबद्दल, तर तुम्ही तिथं ऑफिशियल साईटला इथं जीमेल दिला आहे, इथं तुम्ही जाऊन डायरेक्ट मेल करू शकतात। आणि काय म्हटलं दिस इज इश्यू विथ द अप्रूव्हल ऑफ द कॉम्पिटेंट ऑथॉरिटी, म्हणजे ऑफिशियली वरून हे लेटर आलेलं आहे। हे लेटर तुम्हाला पूर्ण ऑफिशियली एनसीआयएसएम कडून आले, यामध्ये तुम्हाला पूर्ण इलेक्टिव्हची माहिती दिली आहे। तर हे लेटर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आपल्या भेटून जाईल, तिथं तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती जाऊन बघू शकता। BMS मराठी आपला टेलिग्राम ग्रुप आहे, तिथं तुम्हाला ऑफिशियली लेटर मिळून जाईल आणि तुमच्या आज तारखेपासून ते पुढचे 20 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण इलेक्टिव्हचे कोर्सेस लॉन्च झालेले आहे ऑफिशियली एनसीआयएसएम कडून। तर या व्हिडिओकरता एवढीच अपडेट होती, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।